युवा कल्याण विषयावरती आणि युवकांसाठी काही धोरणात्मक निर्णय करण्याची गरज आहे, या विषयाच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे यांनी युवा विषयामध्ये किंवा युवांसाठी जे काही अपेक्षित आहे या विषयामध्ये पूर्वीच्या अर्धा तास चर्चेमध्ये तुम्ही पण शॉर्ट घ्या, चर्चा केलेली. तुम्हीच बॅटिंग करताय, शॉर्ट घ्या चला. तर यामध्ये खरं तर सकारात्मक निर्णय करण्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीनं हे राज्यातलं सरकार युवांच्या कल्याणासाठी किंवा प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी चांगल्या पद्धतीनं काम करते याचं मी अभिनंदनही करतो. परंतु खरं तर युवांसाठी काही स्पेसिफिक गोष्टी करण्याच्या आवश्यकता आहेत सभापती महोदय, आणि म्हणून युवांना आपण एकीकडे लायबिलिटी म्हणून न बघता त्यांना सर्वोच्च परतावा करणाऱ्या एक ॲसेट किंवा ज्यातून आपण गुंतवणूक म्हणू शकतो अशा पद्धतीने बघण्याची गरज आहे. आणि म्हणून जेव्हा आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न बघतो, त्या दृष्टीने आपण वाटचाल करतो, तेव्हा ज्या युवांची संख्या या राज्यामध्ये 55% पेक्षा जास्त आहे अशा युवांच्या मागे खरं तर काहीतरी निर्णय करण्याची गरज आहे. मग अशा वेळेला जर का युवा कल्याण मंत्रालय हे अस्तित्वात नसणं ही एक बाब आहे, पण त्या माध्यमातून युवांसाठी काही स्पेसिफिक गोष्टी आपण करतोय का या विषयाकडे मला या सभागृहाचं लक्ष वेधून घ्यायचंय. खरं तर युवांसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अनेक योजना आहेत, पण त्याला कुठेतरी सेंट्रलाइज मॉनिटरिंग केलं पाहिजे अशी कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही. म्हणजे समाज कल्याणच्या माध्यमातून अनेक योजना, SC STच्या माध्यमातून अनेक योजना, त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या योजना OBC मंत्रालयाच्या माध्यमातून आहेत, पण त्याला सेंट्रलाइज मॉनिटरिंग करणं, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतोय का, त्या युवांना त्याचा लाभ मिळतोय का, त्यातली जी प्रक्रिया आहे ती कशी अडचणीची आहे, मग त्या युवांनी त्यांचं म्हणणं कुठे मांडायचं यासाठी खरं तर एक प्लॅटफॉर्म असण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्या काही अडचणी युवांना सामोरं जावं लागतं, म्हणजे शिष्यवृत्ती मिळणं त्यातलं ट्रॅकिंगची व्यवस्था नाहीये, या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या योजनांना कुठेतरी एकत्रित समन्वय केला पाहिजे त्यासाठीची कुठे व्यवस्था नाहीये. एकीकडे नोकऱ्या नाहीत म्हणून ओरड ही आमचे युवा करताना दिसतात, पण दुसऱ्या बाजूने अनेक व्यवसाय आहेत की जे सांगतात की आम्हाला चांगल्या कॅन्डिडेटची गरज आहे, पण ते कॅन्डिडेट्स त्यांना मिळत नाही. मग याच्यामध्ये सभापती मध्ये मला थोडा महत्वाचा विषय आहे, त्यामुळे थोडं मला वेळ त्याच्यावर चर्चा चालली, पण मी 5 मिनिटं घेणार आहे सभापती महोदय. त्यामुळे यामध्ये प्रश्न विचार घेणार म्हणजे इथे आपण कुठे आहोत? अहो बोला, पण तुम्ही काय माहिती पाटील साहेब, तुम्ही सभापती महोदय अजून मला पुढचा पण आहे अर्धा तासची जी आहे ती, आणि खरं अर्धा तास म्हणजे खरंच अर्धा तास असतं बोलायचं. सदस्यांनी 5-7 मिनिटं बोलायचं असं मंत्र्यांनी उत्तर द्यायचं. सभापती महोदय 5 मिनिटं पण पूर्ण नाही झाली. तर यामध्ये नोकऱ्यांची ओरड एका बाजूला, त्यामुळे खरं तर यामध्ये कुठेतरी एक सेतू असण्याची गरज आहे की ज्याला सेंट्रलाइज मॉनिटरिंग होईल आणि ज्यांना नोकऱ्या पाहिजेत त्यांना नोकऱ्या आणि ज्यांना कॅन्डिडेट पाहिजेत त्यांना कॅन्डिडेट हे जोडण्यासाठी एका समन्वय यंत्रणेची गरज आहे. त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत. आता रायगड जिल्ह्यामध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्तचे प्रोजेक्ट येत आहेत, पण त्या ठिकाणी पुढच्या 5 वर्षात येणारे प्रोजेक्ट आणि त्यासाठी लागणारी स्किल्ड मॅनपॉवर याच्यामध्ये कुठंतरी आपण तफावत असल्याची दिसते, आणि म्हणून मग बाहेरच्या माणसांना त्या ठिकाणी जॉब लागल्याचं दिसतं. त्या ठिकाणी जर का आपण आधीच मेहनत घेऊन जर का स्किल डेव्हलपमेंट करू शकलो, त्या उद्योगांना कुठले त्या ठिकाणी स्किल लागणार आहेत त्या आधीच डेव्हलप करू शकलो, तर त्यामध्ये त्या स्थानिक युवांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल. त्यामुळे अशा पद्धतीच्या एका यंत्रणेची गरज आहे. 10वी-12वी नंतर काय, ग्रॅज्युएशन नंतर काय, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काउन्सिलिंग नाही, त्यामुळे विद्यार्थी कुठल्याही दिशेला त्यांची बरेच वेळा दिशा भरकटण्याचं काम होतं. त्यामुळे त्या विषयामध्ये त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी नोकरीसाठी जातात, पण योग्य ज्ञान नसल्यामुळे तिथे जाऊन चुकीच्या युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं म्हणून फसून जातात, किंवा तिथे गेल्यानंतर कुठल्या तरी कायदेशीर कचाट्यात अडकतात. तिथलं आपलं असणाऱ्या आपले शासकीय यंत्रणा त्यांना मदत करतात, पण कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ती मदत मागायची हे न कळल्यामुळे अनेक वेळेला त्या युवांना अडचणीला सामोरं जावं लागतं, अनेक वेळेला त्यांना तुरुंगात जावं लागतं, अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ते कुठले जेन्युअन कोर्सेस आहेत, त्याची ऑथेंटिसिटी काय, युनिव्हर्सिटीची ऑथेंटिसिटी काय, खरं तर या विषयात सुद्धा मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. त्या ठिकाणी अनेक युवांना नोकरीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतात, अनेक अन्यायाचे विषय घडतात, वेतन संदर्भातल्या अनेक अडचणी आहेत. काही कंपन्या त्यांचे बॉन्ड लिहून घेतात आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना अडकवतात. त्यामुळे अशा पद्धतीने त्यात कुठेतरी त्यांनी म्हणणं कुठे मांडायचं यासाठी एका यंत्रणेची खरं तर गरज आहे.
कला, क्रीडा, सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये युवांना स्वतःचं म्हणणं मांडता यावं यासाठी एक प्लॅटफॉर्म असण्याची सभापती महोदय गरज आहे. आणि मग दुर्दैवानं या सगळ्या अडचणीमध्ये आमचा युवा कुठेतरी नैराश्याकडे चाललाय आणि मग त्यातून व्यसनाधीनता हे त्या ठिकाणी वाढताना दिसतं. त्यात सुद्धा काउन्सिलिंगची त्याला गरज आहे. आणि त्यामुळे गुन्हेगारीतली वाढ हे सुद्धा ह्याचंच एक बाय प्रोडक्ट आहे. त्यामुळे ह्यात सुद्धा काउन्सिलिंगची गरज आहे. त्याचं मानसिक आरोग्य यात त्याला सहाय्यतेची गरज आहे. आणि त्यामुळे खरं तर एका खिडकीतून या सगळ्या समस्या सुटणं यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय यात असा आहे की सरकार खरं तर युवांना लायबिलिटी म्हणून न बघता त्यांच्यासाठी काही गुंतवणूक करणार का, आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं इतर पॉवर असलेले काहीतरी अधिकार असलेले आयोग आहेत त्या पद्धतीनं युवांसाठी युवा कल्याण बोर्ड किंवा युवा कल्याण आयोग याची निर्मिती सरकार करणार का? त्या ठिकाणी या आयोगाच्या माध्यमातून त्यांना विशेष अधिकार देऊन एकाच प्लॅटफॉर्मवरती युवांना त्यांचं म्हणणं मांडता येईल, त्या ठिकाणी त्यांना त्या विषयात न्याय मिळू शकेल अशा यंत्रणेची घोषणा सरकार करणार का? मंत्री महोदय.